अमरावती जिल्ह्यातील परतवाडा अचलपूर परिसरात एका युवकाने केलेल्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या व्हिडिओमध्ये अनेक तरुणीचे शोषण, जबरदस्तीने आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोपही समोर आले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित युवक कुटुंबासह परतवाड्यातून पसार झाल्याची माहिती समोर आली। त्यांच्या घरालाही सध्या कुलूप असून तो शहर सोडून गेल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे। पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना केली। दरम्यान भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी तसेच इतर पदाधिकाऱ्यांसह 13 एप्रिल रोजी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली। या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करून पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आणि संघटित गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली। या प्रकरणात डॉक्टर बोंडे यांनी स्वतः तक्रारदार म्हणून पोलीस अधीक्षकाकडे निवेदन सादर केले असून संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात न घेतल्यास 15 एप्रिल रोजी SP कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्याचा देखील इशारा यावेळी दिला। ही घटना अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी असल्याची प्रतिक्रिया देत ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले की या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ महाराष्ट्र सायबर विभागाच्या मदतीने हटवण्यातही येतील। तसेच पीडितांना तक्रार न दिल्यास पोलीस सुमोटो कारवाई करेल असे देखील ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी स्पष्ट सांगितले। अमरावती जिल्ह्यामधल्या परतवाडा इथे अतिशय धक्कादायक प्रकरण घडलेलं आहे। एक मोहम्मद अयान आणि मोहम्मद फयान या दोन माहीत असलेल्या मुलांनी साधारणतः 350 अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केलेले आहेत आणि हे सगळे हिंदू मुलींचे, बहुतांश हिंदू, त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलींचे फोटो आहे, व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते मुलींना ब्लॅकमेल करतात, जीवे मारण्याची धमकी देतात, पैसे उकळतात आणि वेश्यावृत्तीकडे सुद्धा ढकलतात। याबद्दल तक्रार 3 दिवसापासून हे प्रकरण सुरू आहे। दुर्दैवाने अमरावतीच्या ग्रामीण पोलिसांनी यावर अजूनपर्यंत कारवाई केली नाही। जेव्हा मी फोन केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कोणी तक्रार दाखल केली नाही आणि म्हणून आम्ही सगळेजण शिवरायभाऊ कुलकर्णी, महिला नगरसेविका सगळेजण आम्ही इथे आलो की एक राज्यसभा सदस्य म्हणून मी स्वतः तक्रार दाखल केलेली आहे आणि महाराष्ट्रापुढे स्वतः डोळ्यासमोर उदाहरण आहे की अशोक थोरातच्या प्रकरणामध्ये कोणतीही तक्रार नसताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गुन्हे दाखल करायला लावले, SIT नेमली आणि त्याला अटक केल्यानंतर सगळे जे बळी पडलेल्या महिला होत्या त्या समोर आल्या आणि तक्रारी आल्या। परंतु आता हे मोकळे सुटलेले आहे आणि अजूनपर्यंत पोलिसांनी कारवाई केलेली नसल्यामुळं कोणी तक्रार करत नाही म्हणून आम्ही ते सुकावले। मुक्तपणे त्यांना वाटते की आपल्यावर कारवाई होत नाही आणि म्हणून आज आम्ही तक्रार केली आणि त्यांना सांगितलं की ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे, संघटित गुन्हेगारीच्या अंडर, अल्पवयीन मुली आहे म्हणून पोक्सोच्या अंडर आणि त्याचप्रमाणे अश्लील व्हिडिओ हा सातत्यानं प्रसारित करतो आहे, त्याच्यापासून मुलींना ब्लॅकमेल करतो आहे, त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो आहे। त्यामुळे सायबर गुन्ह्याखाली ताबडतोब त्यांना अटक करण्यात येते। त्याच्या किती हे जाळं भिडलेलं आहे म्हणजे एका चिखलदऱ्यासारख्या ठिकाणी किंवा परतवाड्यामध्ये त्या मुलींना नेऊन हॉटेलवर अश्लील प्रसंग घडवून त्याचे पूर्ण डॉक्युमेंटेशन केलं जातं, पूर्ण व्हिडिओ केले जातात आणि म्हणून अतिशय गंभीर प्रकरण या परतवाड्यामध्ये सुरू आहे। म्हणजे लव जिहाद तर होतंच पण त्या माध्यमातून अशा पोरांची टोळी असे प्रकरणं करतात आहे। यामध्ये मुस्लिमी मुली आहे आणि हिंदू मुली आहे। परंतु पोलिसांनी या तक्रार नाही म्हणून जर का कारवाई केली नाही तर हे मोकाट गुन्हेगार अतिशय ताकदीनं सुटतील आणि यांच्यावर घरबंद राहणार नाही। म्हणून आज आम्ही सगळेजण आलो। आज आम्ही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाट पाहणार की पुन्हा त्यांना अटक होते की नाही आणि SIT इथे याच्यावर बसते की नाही संपूर्ण याचा नायनाट करण्याकरता।
आणि म्हणून आज इथे आलो आणि आमचा हा लढा सातत्यानं या गैरकामाच्या विरुद्ध सातत्यानं सुरू आहे. कारवाई जर नाही तर काय पुढची भूमिका आहे, तुम्ही अल्टिमेटम पोलिसांना दिला आहात? अल्टिमेटम पोलिसांना दिला. उद्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. परवाच्या दिवशी SP ऑफिसच्या समोर सगळेच्या सगळे नगरसेवक, महिला कार्यकर्ते सगळेजण इथं बसू आणि जोपर्यंत त्या पोरांना अटक होत नाही तोपर्यंत SP ऑफिस सोडणार नाही बिलकुल. कारण का SP ला जर का गंभीरता नसेल तर मग काही खरंच नाही. आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याही कानावर एक प्रकरण तातडीनं पाठवणार आहे आणि SIT लावण्याची मागणी. पोलिसांकडनं हयगय झाली काय संपूर्ण प्रकरणात? 3 दिवस झाले व्हिडिओ व्हायरल होतात. निश्चितपणे परतवाड्याच्या ठाणेदारांनी ही हयगय केलेली आहे. तिथे खुपियामध्ये असलेला काय नाव आहे रे त्याचं? अब्दुल नाझीब. त्याचासुद्धा याच्यामध्ये हात आहे. कारण का तो खुपियामध्ये आहे परंतु कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही. म्हणजे आता SPच्या समोर आम्ही एक व्हिडिओ दाखवला तर त्यांनी व्हिडिओ पाहण्यास म्हणजे साहजिक आहे अश्लील व्हिडिओ होता परंतु तो तर पाहावाच लागणार आहे. अश्लील आहे म्हणून पाहावंच लागणार आहे. नकार देऊन उपयोग नाही ना. कारण का वाईट समाजामध्ये घडते ते तुम्हाला पाहावंच लागणार आहे आणि त्याच्यावर कारवाई करावी लागणार आहे. आणि म्हणून ते सगळे व्हिडिओ आम्ही पेनड्राईव्ह करतो आहे आणि त्या पेनड्राईव्ह पूर्ण SPला देतो. किती अंदाजे मुली फसलेल्या आहेत? साधारणतः असं अंदाज आहे की 180 मुली यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. फक्त आता SIT झाल्यानंतर माहीत होईल. 350 व्हिडिओज स्नॅपचॅटच्या माध्यमातून अलग अलग व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हॉट्सॲप ग्रुपही उर्दूमधले व्हॉट्सॲप ग्रुप आहे आणि त्या माध्यमातून ते प्रसारित केल्या गेलेले आहे. आणि आता या मुलींचं कारण का हे सगळे बाहेरही यायला नको, हे सगळं थांबायलाही पाहिजे, त्यांची बदनामी व्हायला नको. आणि म्हणून अशा मुली जर आल्या समोर तक्रार द्यायला तर निश्चितपणे त्याची गोपनीयतासुद्धा पोलिसांकडून राखल्या जाईल याची काळजी घेण्यात यावी. त्या मुलींना संरक्षणही दिलं जावं आणि असे जे मुलं आहेत गुंड अयान आणि भयांसारखे यांच्या मुसक्या बांधल्या गेल्या पाहिजे. त्या आतमध्ये राहिले पाहिजे की पुन्हा हिंमतच अशी करायला नको. नाही तर मग त्याचा बंदोबस्त आम्हाला करायला सांगितला तर तोही आम्ही करू.